83 80 धावा 22 चेंडूमध्ये शैलेशची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. मागच्या सामन्यामध्ये पाहूया पहिलाच षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय विशाल. इकडे पहिला चेंडू मात्र विशालकडनं हाताळला गेलाय. नक्कीच सलामीचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय निहाल. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण जर पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडवरती तुषार हा मात्र मागच्या 2 सामन्यामध्ये नक्कीच चांगलं काही करू शकलेला नाही आहे. या सामन्यामध्ये मात्र करावं लागेल कारण की महत्त्वपूर्ण सामना आहे. इकडे पाहूया चेंडू मात्र कार्पेटच्या साह्याने रोल करत मात्र हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता लॉंग ऑफच्या रिझनमध्ये. चेंडूला फील्ड केलं गेलं संतोष यांनी आणि चेंडूला फेकलं गेलंय. खातं ओपन घेतोय. सिंगल दाबा एका बाजूला आपण पाहिलं संघ तर धीरज 11 पालघर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे वसईचा. नक्कीच ताबडतोब खेळी केले वसई संघानं. नक्कीच पहिल्या सामन्यापासूनच मोठी धावसंख्येकडे वाटचाल केले. पहिल्या सामन्यामध्ये 73 धावांचा लक्ष्य होता. पूर्णपणे चेसिंग करत असताना 50 धावा शैलेशच्या फळीमधून आपण पाहिल्या होत्या. इकडे फटका मात्र ताकदीचा आहे आणि इकडे चुकी झालंय क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झालंय. इकडे क्षेत्ररक्षक अगोदरच पुढे सरसावले होते आणि चेंडू मात्र त्यांच्या मागे पडला गेला. 1 बाउन्स. इकडे चौकार पाहायला मिळेल. 4 धावा पाहायला मिळतील. नक्कीच जर जजमेंट चांगलं असतं तर इकडे विकेट मिळालं असतं तुषार यांचं. परंतु इकडे तुषारला मात्र गिफ्टमध्ये चौकार दिलाय. 4 धावा मिळत आहेत. चेंडूचा खेळ इथे समाप्त होतोय 4 आणि 4 चेंडूच्या खेळामध्ये धावांचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते 5 धावा. पाहूया विशाल पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाजी मार्कवरती. इकडे पाहूया खोलगट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा तुषारला रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. नक्कीच मागचा दुसरा सामनाही आपण पाहिला असेल वसई संघाचा. त्यामध्ये सुद्धा चांगलं योगदान राहिलंय. त्या सामन्यामध्ये आपण राजू मिश्रा यांची सेकंड मॅच मध्ये नक्कीच आपण राजू मिश्रा यांची खेळी पाहिली होती. त्यांनी चांगलं खेळ साकारला होता आणि नक्कीच त्या सामन्यामध्ये 40 धावा मात्र राजू मिश्रा यांच्या फळीमधनं आल्या होत्या आणि चांगले महत्त्वपूर्ण खेळ तिकडे साकारले होते आणि 83 धावांचा मोठा आव्हान तिथे दिला गेला होता. नंतरचा हा तिसरा सामना आपण पाहिला आताच झालेला. तिसऱ्या सामन्यामध्ये त्याच्यामध्ये 105 धावा पंकज 11 मुरबे संघ पूर्णपणे धानाशाही केला होता आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे हावी झाला होता. प्रत्येक चेंडूवरती मोठे फटकेबाजी शैलेशच्या फळीमधनं आपण पाहिली होती. 80 धावा त्यांनी ठोकल्या गेल्या होत्या 22 चेंडूमध्ये. या सामन्यामध्ये नक्कीच रंगत तेवढीच असेल. पाहूया दोन्ही संघ झुंजात्मक खेळी करत आहेत. इकडे पाहूया चेंडू हवेत आहे. नोमॅथ लँड मध्ये आहे. लँडिंग झालाय. क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. चुकी झाली अलीकडनं. इकडे पाहूया 2 धावा चोरून नेल्या जात आहेत. 2 धावा मात्र इथे चोरून नेला जाणार आपल्याला पाहायला मिळतो. निहाल मात्र स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. धावांचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल स्कोर कार्डवरती. नक्कीच धमाका ओव्हर पाहायला मिळतोय. 18 धावा बनवायच्या आहेत. या धमाका ओव्हर मध्ये पाहूया मारण्याचा प्रयत्न केला जातोय. राजू मिश्रा मात्र थोडासा दुखापतीमध्ये आहे. थोडासा पायावरती इजा झालेली आहे तरीही मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. यष्टीरक्षण म्हणून काम केलं जातंय. पाहूया सिंगल धाव येते. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धमाका ओव्हर मधील 3 धावांचा खर्च झालाय. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 15 धावा बनवायच्या आहेत. इकडे पाहूया फुलटच चेंडू आणि त्या चेंडूला मात्र बिरकाम लावलाय 6 धावेसाठी. काव कॉर्नरच्या डोक्यावरनं शैलेशच्या डोक्यावरनं हा मात्र षटकार पाहायला मिळतोय तुषारच्या फळीमधनं. मागचे 2 सामने जरी तुषार म्हणत असेल की मागचे 2 सामने जरी माझ्यासाठी खराब गेले असतील तरी पण हा सामना मी बेस देण्याचा प्रयत्न करेन आणि तेच मात्र तो बेस देण्याचा प्रयत्न करतोय. या सामन्यामध्ये मात्र ओपनिंग साठी मात्र उतरलाय. सलामीचा बॅटर म्हणून उतरलाय. मागच्या 2 सामन्यामध्ये 1 डाऊन उतरला होता परंतु इथे सलामीचा बॅटर म्हणून उतरलाय आणि चांगलं कार्य मात्र निभावताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. संतोष गोलंदाजी मार्कवरती आहे. धमाका ओव्हर
हाताळताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूमध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. इकडे स्वीप करण्याचा प्रयत्न होतं. चेंडू आणि फळीमधला संपर्क इथे दिसत नाहीये. नक्कीच धाव पूर्ण केली जाते आणि पंच सुद्धा दर्शवत आहेत लेग बाईचाही सिंगल धाव मिळते. आता 2 चेंडू आहेत शेवटचे आणि त्या 2 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 8 धावा. धमाका ओव्हर हा मात्र असतो 18 धावा जमवण्यासाठी. जर 18 धावा जमवल्या तर 4 धावा प्लस होत आहेत. जर 18 धावा नाही जमवू शकल्या तर मायनस होत आहेत. पाहूया इकडे फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला जातोय निहालकडनं, परंतु वेगवान चेंडू इकडे गोलंदाजाने वेगवान चेंडू हाताळला गेलाय आणि इकडे सरप्राईज केलाय निहालला. कारण की निहालने ती अपेक्षा पकडली नव्हती की हा चेंडू थोडासा लोअर गतीचा येणार की काय असं निहालला वाटलं होतं, परंतु गती ही जास्त दिली गेलेली आहे चेंडूवरती. नक्कीच संतोष मागच्या 2 सामन्यामध्ये 3 सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. इकडे पाहूया फुलटच चेंडू, समाचार घेतलाय, प्रत्युत्तर दिलाय. 6 धावा मिळतील, परंतु या 6 धावेने षटकार येतोय आणि या षटकाराची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. 16 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत, म्हणजे 2 धावा इथे कमी पडत आहेत. तर नक्कीच 4 धावा इथे मायनस केल्या जाणार. या षटकामध्ये 16 धावा आल्यात, 4 धावा मायनस केल्यानंतर फक्त आणि फक्त 12 धावा आपल्याला मोजावे लागतील. या 12 धावा ऍड केल्यानंतर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 17 धावा. पहिले षटक 5, दुसरे षटक 12 धावांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. हाच बेनिफिट आहे धमाका ओव्हरचा. 18 धावा बनवा, 4 धावा प्लस करा. जर 18 धावा बनवू शकत नाही तर ते लाभदायक असतं गोलंदाजांसाठी की 4 धावा मायनस केले जातील आपल्या षटकामधील. तर नक्कीच ते 4 धावा इथे मायनस होत आहेत. पाहूया नवीन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आणलं जातंय विनी त्याला. चेंडू मात्र विशाल आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पहिले षटक त्यांनी हाताळलं होतं आणि या दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा पुन्हा विशालला आणलं जातंय. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विशाल तयार गोलंदाजी मार्कवरती. इकडे तुषार फटका खेळला गेलाय. कव्हर पॉईंटचा रिझन मधील क्षेत्ररक्षक धावत आलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक धावत आलाय, चेंडूला पकडतोय, फेकतोय. इकडे तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा इथे कंप्लीट होतील आणि या 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतोय 20 धावा. 20 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतोय. 1 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. तिसऱ्या षटकामधील विशाल गोलंदाजी मार्कवरती. पाहूया तुषार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक होता. नो मॅच लँड मध्ये लँडिंग झालाय. पुन्हा एकदा कव्हरचा क्षेत्ररक्षक फील्ड साठी येतोय, चेंडू वरती धावत येतोय, परंतु 2 धावा इथे पुन्हा एकदा रोखू शकत नाहीये. पुन्हा 2 धावेने इकडे धावसंख्या वाढ केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 22. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. टॅप केला जातोय चेंडू. इकडे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये धावत आलाय चेंडू वरती आणि चेंडू अडवला जातोय विशालकडनं. सिंगल धाव मिळेल आणि या सिंगल धावेने 23 धावा स्कोर कार्ड वरती लागली जाते. या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. या 3 चेंडूमध्ये 6 धावा विशालने मात्र खर्च केल्यात. मागच्या षटकामध्ये त्यांनी फक्त 5 धावांचा खर्च केला होता. वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय विशाल. पाहूया निहाल यांचा फटका खेळला गेलाय. पाहूया क्षेत्ररक्षक फील्ड करणार का. इकडे चेंडूच्या अंगावरती जायचं होतं संतोषांना, तर चेंडूचा इकडे चेंडूचा वेट केला गेला आणि चेंडू मात्र मस्तकाला टाटा बाय बाय करत निघून गेलाय 4 धावेसाठी. आणि या 4 धावेने थोडंसं रिलॅक्स होतोय तो म्हणजे निहाल. कारण की इकडे चौकार येणं नाहीतर षटकार येणं फार गरजेचं होतं, कारण की धावांची गतीला थोडंसं ब्रेक लावण्याचं काम केलं गेलं होतं. सिंगल डबलने धावांची गती वाढत होती, परंतु इकडे चौकार आलाय, थोडा रिलॅक्स होताना दिसतोय तो म्हणजे निहाल. धावसंख्या 4 ने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 27 या आकडेवरती. पाहूया पुढचा चेंडू घेऊन. इकडे चेंडू मात्र हाताळला गेलाय. पाहूया इकडे यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय राजू मिश्रा. इकडे थोडंसं दुखापतीमध्ये आहे, परंतु पंचांकडनं इशारा पोहोचवला जातोय. लेगस्टिपच्या बाहेर आहे हा चेंडू. वाईटचा इशारा. अवंतर धावेमध्ये भर. वाईट प्लस 22 ह्याचे धावा मात्र मिळत आहेत. 2 धावा मिळतील. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 29 धावा.
29 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. लॉस ऑफ विकेट अजूनही एकही विकेट गमावलेला नाही आहे. तो म्हणजे धीरज 11 पालघर संघ आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं चेंजेस केलं जातंय. पाहूया चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. 4 पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा विशाल तयार. तुषारसाठी तुषार इकडे बॅटची कडा आहे असं दर्शवलं जातं आणि विशाल यांनी मात्र विकेट मिळवलाय तुषार यांचा आणि तुषार यांच्या पारीला मात्र पूर्णविराम लावलं जाणार. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू 2 वाईड आलेले आहेत. शेवटचा चेंडू आहे. 2 वाईड आलेले आहेत. 2 डबल 2 सिंगल आणि 1 विकेट. आता सॉरी 2 डबल 1 सिंगल 1 4 आणि 1 विकेट. जाऊया नवीन फलंदाज प्रणय गरत आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या फळीमधनं सुद्धा मोठमोठे फटके पाहायला मिळत आहेत. पाहूया यावेळी सुद्धा त्यांच्या फळीमधनं मोठमोठे फटके येणं फार गरजेचं असेल कारण की महत्वपूर्ण सामना आहे. इथे रूम बनवला होता. फटका चुकीचा झालाय. पाहूया चेंडू हवेत आहे. 3 क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली परंतु झेल पकडू शकणार नाहीयेत. नो मॅच लँड इथे लँडिंग झालाय. इकडे पाहू शकाल आपण लॉंग ऑनचा लॉंग ऑफचा आणि स्वतः गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर धावत आला होता झेल टिपण्यासाठी परंतु इथे झेल टिपू शकलेला नाही आहेत. 2 धावा होतील कंप्लीट. षटक क्रमांक 3 इथं होतोय समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा जर विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली जाते 31. 31 धावा 3 षटक समाप्ती. येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ पुन्हा एकदा पाहायला मिळेल. 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाणार. प्रणय गरत आणि नेहाल यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच मोठी फटकेबाजी त्यांच्याकडनं पाहायला मिळेल का. परंतु गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आणला जातोय शैलेश ज्याने मात्र 3 सामन्यामध्ये जबरदस्त खेळी साकारलेली आहे. आता गोलंदाजी मार्कवरती आलाय. गोलंदाजीने पाहूया थोडंसं मन मोहलं जाणार का आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं. पण एकदा दिका स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते आणि त्याचं लाईव्हच्या माध्यमातून आपण जी प्रेक्षक या स्पर्धेच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र पाहण्यासाठी आपल्या दिका स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहण्यासाठी जे प्रेक्षक आहेत त्यांचंही आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. आणि इकडे स्वागत केलंय ते म्हणजे शैलेशचं. पहिला चेंडू मात्र हाताळला गेला. निहालसाठी फुलटोस चेंडू होता आणि त्याचा लाभ मात्र घेतलाय षटकारानं. 6 धावा इथे नोंदवल्या जात आहेत. पहिला चेंडू होता. निहालने पूर्णपणे ओळखला त्या चेंडूला की चेंडू मला फुलटोस येतोय तर त्या फुलटोस चेंडूचा लाभ तर घ्यावाच लागेल. तर नक्की त्याने लाभ घेतलाय षटकारामध्ये. 37 धावा स्कोर कार्ड वरती. इकडे पाहूया थोडंसं व्हेरिएशन केलं होतं. चेंडूला फिरवण्याचं काम केलं गेलं होतं. बोट मात्र फिरवली गेली होती चेंडूवरती आणि थोडंसं फसवणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच फसवणारा चेंडू हाताळला गेला होता. निहालला मात्र थोडंसं कन्फ्यूज केलं होतं फटका खेळण्यापासून आणि इकडे एज लागली गेली. सिंगल धाव मात्र आले आणि या सिंगल धावेने मात्र धावसंख्येत वाढ होते. धावसंख्येत जाऊन पोहोचेल 38. 38 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. धीरज 11 पालघर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच 2 संघ कडवी झुंज मात्र देताना पाहायला मिळत आहेत. पाहूया पुन्हा एकदा तयार असेल शैलेश गोलंदाजी मार्कवरती. प्रणय गरत स्ट्राईक एंड वरती. इकडे पाहूया प्रणय गरत ह्यांना थोडंसं इथे तो चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. चेंडू मात्र निघून जातोय लॉंग लेग मध्ये. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. पुन्हा एकदा नशिबाचा चौकार. 4 धावा. इकडे प्रणय गरत नक्कीच थोडंसं कन्फ्यूज झालं होतं फटका खेळण्यापासून परंतु चेंडू हा मात्र निघून गेला लॉंग लेग मध्ये चौकारासाठी आणि चौकार मात्र मिळालाय आणि या चौकारांशी धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्येत जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती 42. 42 धावा ब्रँडन मकलम यांची मात्र इथे आठवण करून दिली जाते. पाहूया पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज शैलेश. इकडे पाहूया फटका खेळलाय. मिक्स टायमिंग स्ट्रोक आहे. झेल टिपला जाणार का तर इकडे नो मॅच लँड मध्ये लँडिंग होतोय. क्षेत्ररक्षक
चेंडू खाली येणार तत्पूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट केली जाते. फेकी केली आहे. निहाल तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्या प्रयत्नाला यश मिळणार नाहीये. 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 44. 44 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. 1 विकेटचं नुकसान झालंय. 44 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेलेले आहेत. या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल शैलेश यांच्या षटकातील. शैलेशचा विचार केला तर शैलेशने आपल्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये हाताळल्यात. त्या 4 चेंडूमध्ये धावांचा खर्च केलाय शैलेशने 13 धावा. 13 धावांचा खर्च उचललाय 4 चेंडूमध्ये. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पाहूया येणाऱ्या 2 चेंडूंच्या खेळामध्ये शैलेश किती धावांचा खर्च उचलतोय. इकडे स्ट्रोक खेळला गेलाय, परंतु तेवढी ताकद नाही आहे त्या स्ट्रोक मध्ये. सिंगल धाव मिळेल आणि या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 45. 45 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. रोहित शर्मा यांची आठवण करून दिली जाते, ज्याने मात्र T20 वर्ल्ड कप मात्र आपल्या भारतीय संघाला जिंकून दिलं. कर्णधार रोहित शर्मा यांची ती आठवण होते. पाहूया पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू असेल शैलेश यांच्या षटकातील. 14 धावांचा खर्च उचललाय शैलेश यांनी. पाहूया निहाल. निहाल इकडे फटका खेळला गेलाय. पाहूया क्षेत्ररक्षक मिड विकेटचा आहे, डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती सरसावलाय. सिंगल धाव मिळेल आणि या सिंगल धावेने षटक होईल समाप्त. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46. 46 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. उर्वरित शेवटचा षटक येणं बाकी आहे. पाहूया शेवटच्या षटकामध्ये किती धावांचा खर्च उचलेल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया शेवटचं षटक घेऊन. अफजल आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग मार्क वरती. निहाल स्ट्राईक एंड वरती आहे. पाहूया अफजल यांचा पहिला चेंडू हाताळला गेला आहे. ऑफ स्टिकच्या बाहेर जाणार हा चेंडू दर्शवला जातोय पंचांकडनं. दोन्ही पंच तटस्थ अशी कामगिरी करताना आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. नक्कीच चांगली पंचांची भूमिका त्यांच्याकडनं पार पाडली जाते. वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. अव्वंतर धावेत भर. 47 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. पाहूया फटका खेळायचा होता, परंतु पाहूया चेंडू ट्रॅव्हल झालाय. पाहूया लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडू वरती आलाय. सिंगल धाव मात्र मिळेल. बॅटची कडा लागून मात्र हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. सिंगल धाव मिळते. 48 धावा 48 रन स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. 1 विकेटचं नुकसान झालंय. नक्कीच चांगली खेळी करताना दोन्ही फलंदाज एका बाजूला प्रणय करत आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला निहाल पाहायला मिळतोय. तर गोलंदाजीचा अफजल पुन्हा एकदा यार इकडे प्रणय, ह्याला मात्र चकमा देणारा हा चेंडू आणि चकमा दिला गेलाय आणि प्रणय यांच्या पारीला मात्र पूर्ण विराम लावला जातोय. इकडे पारी होईल, प्रणय यांची समाप्त होतोय. प्रणय गरत यांच्या पारीला मात्र समाप्त केला जातोय. विकेट मात्र मिळेल. चांगला चेंडू लेंथ लाईन वरती हाताळला गेला आणि इकडे सरप्राईज करून हा चेंडू मात्र बाहेर निघून बॅटची कडा घेऊन निघून गेला आणि यष्टरक्षक राजू मिश्रा याने मात्र झेल टिपला गेला. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल माजीत आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पुरवला जातोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 48 48 धावांवरती मात्र रोखली गेलेली आहे. चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पाहूया 4 चेंडूचा खेळ उर्वरित शिल्लक असेल. थोडंसं स्पीडअप करा. थोडंसं अंधार होताना आता दिसत आहे आपल्याला, थोडंसं स्पीडअप करायचं आहे.
म्हणजे ते आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया इकडे, पाहूया आल्या आल्या पहिला चेंडू फेस करत होता आणि त्या पहिल्या चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं मात्र फेकून लावलाय 6 धावेसाठी. आणि हा षटकार पाहायला मिळतोय आणि 6 धावेत वाढ केली जाणार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 54. 56 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. नक्कीच 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहेत आणि पहिला चेंडू फेस करत असताना षटकार नोंदवलाय. पाहूया पुढचा चेंडू मात्र खेळला जाईल. इकडे फटका खेळला गेलाय परंतु तेवढा चांगलं टायमिंग नाही आहे. सिंगल पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न केला जाणार. अली यांच्याकडनं चुकी झाले. इकडे थोडंसं घेतला गेला चेंडूने. थोडंसं लांब गेलाय चेंडू क्षेत्ररक्षकाकडनं आणि इकडे 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावा इथे कंप्लीट होत आहेत आणि या 3 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 57. 57 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. पाहूया शेवटचे उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. निहाल स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू आणि त्या फुल टॉस चेंडूचा समाचार पुन्हापणे घेतलाय निहालने आणि त्या चेंडूला फेकून लावलाय 6 धावेसाठी. आणि या 6 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 63. 63 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा चेंडूचा खेळ इनिंग ब्रेक मध्ये राहिलाय बाकी. पाहूया शेवटचा चेंडू हा कोणासाठी मात्र चांगला जातोय, नेहालसाठी की गोलंदाज. इकडे मात्र चेंडू हाताळला गेलाय परंतु तो चेंडू जो आहे हा लेग स्ट्रिपच्या बाहेर हाताळला गेलाय आणि हा चेंडू मात्र वाईड घोषित केला जातोय पंचांकडनं. धावसंख्या 64 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. अफजल आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. शेवटचा चेंडू हाताळायचा आहे. इकडे बॅटची कडा आहे आणि इकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. पाहूया सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न दिसतोय आणि दुसरीदा होणार का कंप्लीट. तर इकडे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धावा कंप्लीट केल्यानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 66 धावा आणि 67 धावांचं इथे लक्ष मात्र उभारलं जाणार. तर नक्कीच छोटासा घेऊया एक ब्रेक. येऊया पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये. तुम्ही कडे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा झिक स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा पालघर धमाका. तर यस, विनंती असेल, रिक्वेस्ट असेल, आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या कारण की वेळ फार कमी आहे. विजयासाठी मात्र आपण पाहिलं 66 धावा जमून 67 धावांचा लक्ष उभारला गेलाय. तर विनंती असेल धीरज 11 पालघर संघ आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि आपली फील्ड सजावट करून घ्यायचंय. तर धीरज 11 पालघर संघ आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या.
तर धीरज 11 पालघर संघ प्लीज रिक्वेस्ट असेल आपण फील्ड सजावट करायचं आहे. सलामीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला जाणार. शैलेश आपल्याला पाहायला मिळतोय थोडंसं तयार झाला आहे, कारण की जी दुवादार खेळी शैलेशकडनं मागच्या सामन्यामध्ये पाहिली होती, 22 चेंडू 80 धावांची खेळी त्यांच्याकडनं आपण पाहिली होती. या सामन्यामध्ये तीच खेळी करेल का ह्याच्यावरती मात्र अपेक्षा रोखून ठेवल्या गेलेल्या आहेत. ते म्हणजे वसई संघाच्या अपेक्षा आशा मात्र त्यांच्यावरती असतील. एका बाजूला आपण दोन्ही तर यस प्लीज जर रिक्वेस्ट असेल आपण फील्ड सजावट करायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका. प्लीज संदीप भाऊ रिक्वेस्ट असेल फील्ड सजावट करून घ्या, कारण की वेळ कमी आहे, अंधार होत चाललाय, ह्याची दक्षता ठेवा. कारण की समोरचा संघही लांबून आलाय, ह्याची थोडीशी भान ठेवायचं आहे. जरा फील्ड सजावट करून घ्यायचं, जास्त वेळ घेऊ नका. यस सामन्याला सुरुवात केली जाणार. सलामीचा गोलंदाज आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती आणला जातोय. रमन आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. शैलेश पहिल्या चेंडूवरती मोठा आघात करण्याचा प्रयत्न होता, परंतु तेवढं चांगलं कनेक्शन झालं नव्हतं शैलेशच्या फळीमध्ये. आणि इकडे सिंगल धाव कंप्लीट केली जाते, खातं ओपन केलं जाते संघाचं. नक्कीच 67 धावांचं लक्ष आलाय. 67 धावांचं लक्ष असताना इकडे आपण जर पाहिलं सलामीचा बॅटर शैलेश आणि राजू मिश्रा आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही धुवाधार फलंदाज आहेत. जर हे दोन्ही फलंदाज टिकून राहिले तर नक्कीच धुवाधार खेळी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना सुद्धा पाहायला मिळेल. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा धुवाधार खेळी या दोन्ही फलंदाजांनी केले. पाहूया या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण सामना आहे आणि ती धुवाधार खेळी या दोन्ही फलंदाजांना करावी लागेल. पाहूया इकडे तर इकडे सिंगल धाव घेतली जाते. पुन्हा एकदा सिंगल धाव येते. 2 चेंडूवरती 2 सिंगल धाव कंप्लीट केल्या जात आहेत. पुन्हा एकदा राहुल मात्रे चेंडूवरती सरसावले होते. पाहूया पुन्हा एकदा रमान गोलंदाजी मार्कवरती. शैलेश फटका खेळला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू मात्र जाणार इकडे निघून. 4 धावेसाठी 4 धावा मात्र मिळतील. इकडे चौकार नोंदवला जातोय. नक्कीच बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे नव्हता, त्याच्या कारणामुळे मात्र इथे चौकार मिळतोय. जर बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक असता तिकडे डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण ठेवलं गेलं होतं. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल तो म्हणजे निहाल, हा डीप स्क्वेअर लेग मध्ये होता. आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये नेऊन ठेवलाय. पाहूया पुढचा चेंडू अरमान यांचा. इकडे फटका फटला. जेल टिपणं फार महत्वाचा आहे. शैलेश हा फार महत्वाचा विकेट आहे आणि हीच महत्वाचा विकेट मिळवण्यात यश जो प्राप्त केला गेलाय. नक्कीच तुषार हा यष्टीरक्षक होता आणि तुषारला शैलेशचा विकेट हा किती महत्वाचा आहे. आणि प्रत्येक जो प्लेइंग 11 आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये, त्यांना प्रत्येकाला माहिती होतं की शैलेश ह्याचा विकेट फार महत्वाचा आहे. कारण की 3 मॅचमध्ये जी दुवादार शैलेशची खेळी पाहिलंय ती खेळी मात्र इकडे थांबवायचं आहे हे त्यांचा प्रयत्न होतं आणि ती खेळीला इथे थांबवलाय आणि शैलेशचा विकेट मिळवलाय. शैलेशचा विकेट मिळवलाय आणि तोच आनंद मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय. अरमान गोलंदाजी मार्कवरती. नक्कीच चांगली गोलंदाजी अरमानने केले. आपल्या या 4 चेंडूच्या खेळामध्ये अरमानने 6 धावा खर्च केल्यात, परंतु महत्वपूर्ण विकेट जो होता तो मात्र मिळवलाय.
राजू मिश्रा हे मात्र थोडेसे दुखापतीमध्ये आहेत, त्यांच्या पायाला थोडीशी इंजरी आहे. पहिल्या सामन्यामध्ये जो बॅटचा फटका लागला गेला होता हातावरती, थोडेसे ते इंजरीमध्ये आहेत, परंतु त्यांनीही खेळी केली आहे चांगली. सेकंड सामन्यामध्ये 40 धावांची खेळी त्यांची आली होती. आता नवीन फलंदाज विनीत ह्याच्याकडे सुद्धा ती क्षमता आहे. पाहूया विनीत नवीन फलंदाज, फटका खेळला गेलाय, फटका पुन्हा एकदा फटलाय, परंतु इकडे चुकी झाली की काय, 2 क्षेत्ररक्षक धावत सुटल्यात. फील्ड तर झालाय, क्षेत्ररक्षण केलंय, 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न करतोय राहुल मात्र चेंडूवरती येत आहेत आणि 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 3 धावेने धावसंख्येत वाढ केली जाणार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल. विशाल नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. विशालचा फटका हा फसला गेला होता आणि निहाल हा मात्र चेंडूवरती पोहोचेल. तत्पूर्वी मात्र चेंडू हा मात्र जमिनीवरती पडला गेला आणि वन बाउन्सर डोक्यावरनं चेंडू निघून गेला होता, परंतु चांगली एफर्ट दिली, चेंडूला अडवलं आणि 1 धाव रोखले आपल्या संघासाठी. 3 धावा रोखू शकत नाहीये. 3 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकडेवरती. पाहूया राजू मिश्रा इकडे कट करतोय, चेंडूला ढकललं गेलंय, कॅप शोधण्याचा प्रयत्न करतोय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सरसावतोय चेंडूवरती. दुसरी धावेचा प्रयत्न आणि इकडे दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. तर इकडे षटक क्रमांक पहिलं जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावांचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतोय 11 धावा. पहिलं षटक 11 धावांचा इथे खर्च केला जातोय. फर्स्ट इनिंग जर आपण पाहिली, फर्स्ट इनिंग मध्ये विशाल यांनी मात्र पहिला षटक हाताळलं होतं, त्याने 5 धावा फक्त खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, पहिल्या इनिंग मध्ये. आणि इथे जर आपण पाहिलं अरमानने 11 धावा जरी खर्च केल्या असतील, पण त्यांनी जो महत्वपूर्ण विकेट जो होता शैलेशवरती फार मोठं दारोमदार होतं या सामन्याचं आणि इथे शैलेशने मात्र आपलं विकेट गमावलं आणि त्याचाच आनंद मात्र तो झाला तो म्हणजे धीरज 11 पालघर संघाला. तर शैलेशला बॅक टू द डगआउटचा रस्ता पकडून दिलाय, परंतु शैलेश आता डगआउट मधनं सामन्याचा आनंद घेतोय आणि नक्कीच विशाल आणि आपण पाहू शकाल तो म्हणजे राजू मिश्रा हे दोघे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपला खेळ करताना पाहायला मिळत आहेत. 11 धावा तर स्कोर कार्ड वरती लागल्यात. तर नक्कीच येणारे 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया ह्या दोघांवरती आता मात्र ओझा आहे, तो ओझा मात्र आता पेलावं लागणार आहे. पाहूया गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आणलं जातंय. गोलंदाज आपण पाहू शकाल निहाल, आपल्या फलंदाजीने काम केलं निहालने, परंतु आता गोलंदाजीने काम करावं लागणार आहे. पाहूया पुन्हा एकदा तयार निहाल गोलंदाजी मार्क वरती. विशाल इकडे विशाल फटका बनवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, फटका फसलाय आणि विशाल यांच्या पारीला पूर्ण विराम लावला जातोय. इकडे विकेट मात्र गमावले जात आहेत. धावांची गती इकडे पूर्णपणे थांबवण्याचं काम ते केलं जातंय गोलंदाजांच्या माध्यमातून आणि गोलंदाज पूर्णपणे हावी होऊन बसल्यात फलंदाजांवरती. 2 महत्वपूर्ण विकेट इथे मिळवलेले आहेत. नक्कीच चांगली गोलंदाजी, फलंदाजीने तर चांगलं मोहलं, आता गोलंदाजीने मोहताना दिसतोय तो म्हणजे गोलंदाज नेहाल आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी नेहालकडनं पाहायला मिळते. तर नक्कीच धमाका ओव्हरला सुद्धा सुरुवात झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती धमाका झालाय तो म्हणजे गोलंदाजाकडनं फलंदाजाला बाद करण्याचा. 18 धावा बनवायचा आहे, हा प्रेशर आहे कारण की 4 धावा मायनस होतात स्कोर कार्ड मधनं. तर 18 धावा बनवल्या तर 4 धावा प्लस होतात. इकडे बेनिफिट आहे दोन्ही संघाला, बरोबरीचा समान मात्र संधी दिल्या जात आहेत, 50-50 दिल्या जात आहे, परंतु त्या संधीचं सोनं करणं ते आपल्या खेळावरती मात्र अवलंबून आहे. इकडे खेळ मात्र साकारलाय. आलेला नवीन फलंदाज संतोष हा मात्र सांगतोय मी संतुष्ट नाहीये, या चेंडूवरती मी मोठा फटका खेळेल हाच माझा संतुष्ट आहे आणि संतोषने मात्र मोठा फटका बनवलाय. हा फटका मात्र 6 धावा देऊन जाणार आणि या 6 धावेने 1 तेरा तो 1 मेरा असं दर्शवलं जातंय. वजन काढण्यासारखं माप तोल केलं जातंय. आता इथे पहिला चेंडू हा गोलंदाज निहालसाठी चांगला होता, आता दुसरा चेंडू संतोष ह्याच्यासाठी मात्र फलंदाज त्याच्यासाठी चांगला गेलाय. 6 धावा खर्च, 2 चेंडू मध्ये 1 विकेट मिळवलाय. पाहूया पुढचा चेंडू. इकडे पुढचाही चेंडू दर्या राजाला मात्र सलामी देणारा हा षटकार पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं दमदार असरदार येतोय षटकार संतोषच्या फळीमधनं. इकडे संतोष मला तरी वाटते नेट प्रॅक्टिस करून आला की काय, मागून संतोषने नेट प्रॅक्टिस केली की काय, तर असं वाटतंय कारण की आल्या
2 षटकार नोंदवणं फार कठीण असतं, परंतु त्या कठीणला सोपं करणं हे आपल्यावरती अवलंबून असतं आणि तेच संतोषने केलंय. संतोष आता मात्र संतोष नाही आहे या 2 षटकाराने असं मला दिसतंय, कारण की पुढचाही चेंडू त्याला षटकार मारायचा आहे असं त्यांचा मनोबल सांगतोय आणि तेच प्रयत्न केलाय. पाहूया बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक फाईन मध्ये आलाय, चेंडूला फील्ड केलंय, फेकला जातोय, सिंगल धाव मात्र मिळेल. आता सिंगल धाव मिळेल म्हणजे आता शेवटचे 2 चेंडू आहेत. धावांचा विचार केला या धमाक्या ओव्हरमध्ये धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेलेल्या 13. आता बनवायच्या 2 चेंडू मध्ये 5 धावा, 2 चेंडू 5 धावा. धमाका ओव्हर पाहायला मिळतोय. आता धमाका हा कोणासाठी होणार आहे, आता ब्लास्ट कोणासाठी होणार आहे ह्याच्यावरती लक्ष असेल तर नक्कीच आमच्या लाडके प्रेक्षकांना सुद्धा हा आकर्षणीय सामना पाहण्यासाठी आलेले आमचे लाडके प्रेक्षक त्यांचंही करूया आपण मनापासनं हृदयाच्या अंतःकरणापासनं हार्दिक स्वागत. जाऊया सामन्याकडे, वळूया आपण. पंच आमच्या पर्यंत डिसिजन पोहोचवतायत तर यस नोट आउट असणार आहे.
पाहूया 13 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूमध्ये 5 धावा बनवायच्या आहेत. धमाका ओव्हर. धमाका इथे कुठे होणार आहे? वसईला होणार आहे की इकडे पालघरला होणार आहे? पाहूया पुढचा चेंडू. दीपक मिश्रा इकडे चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय थर्ड मॅन रिजन मध्ये. सिंगल कंप्लीट. दुसरेचा प्रयत्न करणार का? तर फेकी खराब केले परंतु सिंगलच मिळेल आणि संतोष हा मात्र सांगतो स्ट्राईक मी ठेवेल. आता धमाका ओव्हर मधील शेवटचा चेंडू शिल्लक. धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचत आहेत. 14 धावा या षटकामध्ये. 14 धावांचा खर्च उचललाय. आता 4 धावा हवे आहेत 18 धावा बनवण्यासाठी. आणि इकडे चेंडू मात्र हाताळला गेलाय. वाईडचा इशारा पंचांकडनं येतोय आणि या वाईडनं आता 15 धावा खर्च झालाय. आता 3 धावेची आवश्यकता आहे. एक चेंडू मध्ये 3 धावा बनवायच्या. धमाका ओव्हर. नक्कीच आपण पाहू शकाल लाईव्ह स्क्रीन वरती सुद्धा आपण पाहू शकाल. दिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहू शकाल. इकडे फुल टॉस चेंडू आणि या फुल टॉस चेंडूचा प्रतिउत्तर षटकार षटकार आणि षटकार. 3 षटकार मात्र या षटकामध्ये नोंदवलेले आहेत. ते म्हणजे संतोष आणि संतोष अजूनही संतोष नाही आहे षटकार नोंदवून. तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. आता 21 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये. तर 21 धावा आलेल्या आहेत. 4 प्लस म्हणजे 25 धावा या षटकात. 25 आणि 11 प्लस केले जर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 36. 36 धावा स्कोर कार्ड वरती आणि विजयासाठी 67 धावांचं लक्ष्य आहे. 67 धावांचं लक्ष्य. आता इकडे 2 षटकामध्ये धमाका ओव्हर मध्ये धमाका तर केलाय. शैलेश नाही करू शकला. त्यानंतर विनय सुद्धा करू शकलेला नाहीये. विशाल ही करू शकलेला नाहीये. आता केलंय ते म्हणजे संतोषने. 3 षटकार नोंदवलेले आहेत. तर प्लीज थोडस स्पीडअप करायचंय. आता जर समीकरण आपण पाहिलं चेंडू आहेत 18 धावा बनवायचे आहेत 31. नक्कीच झुंजात्मक खेळ. नक्कीच आमच्या प्रेक्षकांना आवडणारा सामना म्हणजे तोच सामना इथे मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. प्रेक्षणीय सामना ज्याला म्हटलं जातं तो प्रेक्षणीय सामना शेवटच्या श्रेणामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती अरमान ह्याला मात्र आणलं जातंय. अरमान याला मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आणलं जातंय. पाहूया 18 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. राजू मिश्रा स्ट्राईक एंड वरती आहे. इकडे खोलगट टप्प्याचा चेंडू हाताळला गेलाय. पाहूया ब्लॉक केला गेलाय. फलंदाज राजू मिश्रा याला सिंगल धाव कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते. नक्कीच सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. कारण की राजू मिश्रा ह्याने सुद्धा ज्या पद्धतीने सिंगल घेतलाय. कारण की संतोष हा मात्र मोठी खेळी करतोय. संतोषच्या फळीमधनं मात्र षटकार आले 3. तर त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणायचं आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र स्ट्राईक दिले. पाहूया संतोष पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे क्राऊड केलाय. मोठा क्राऊड आहे. पंच मात्र या क्राऊड वरती कोणताही मात्र इकडे इशारा दिला जातोय. लेग बाईटच्या रूपानं ही सिंगल धाव मिळेल असं मात्र आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला जातोय. मोठा क्राऊड केला गेला होता परंतु मिस करत होता. यष्टी मात्र मिस करत होती असं दर्शवलं गेलं पंचांकडनं. धावा मात्र वाढ होते. धावसंख्येत वाढ होते. आता समीकरण बदलतं. 29 धावा बनवायचे आहेत. चेंडूचा खेळ समाप्त झालाय 2 म्हणजे 16 चेंडू आहेत आणि 29 धावांची आवश्यकता. आहा इकडे शॉर्ट ऑफ लेन. इकडे शॉर्ट ऑफ लेन होती. इकडे फलंदाजाला संधी होती मोठा फटका बनवण्याची परंतु राजू मिश्रा यांच्या बॅट मध्ये कनेक्शन झालेलं नाही. आता 15 चेंडू आहेत. 15 चेंडू मध्ये बनवायचे 29 धावा. 15 चेंडू 29 धावा असं समीकरण आहे. 15 गेंदे और 29 रनों का अभी भी यहाँ पे पीछा करना है. यहाँ पे बहुत ही अच्छी तरीके से गेंद डाली गई है. पूरा तरीके से ब्लॉक किया गया था. जड़ों में गेंद जैसे बोली जाती है उसी तरीके से जड़ों में गेंद की गई है. राजू मिश्रा यहाँ पे प्रयास करते हुए दिखाई दे रहे हैं बीच मैदान के अंदर कि बड़ा स्ट्रोक मैं खेलूंगा पर बड़ा स्ट्रोक खेलने के लिए उनको मौका नहीं मिल रहा है. यहाँ पे देखेंगे फिर से संतोष अपने स्ट्राइक एंड पर आ चुके हैं. यहाँ पे अरमान गेंदबाजी के ऊपर बहुत ही बढ़िया तरीके से गेंदबाजी करते हुए अपने टीम के लिए अपना महत्वपूर्ण
ओवर डालते हुए यहाँ पे फिर से अंपायर की तरफ जो क्राउड किया गया था, और यहाँ पे अभी अंपायर का हाथ ऊपर जाता हुआ, आसमान के ऊपर जाता हुआ, और यहाँ पे पारी खत्म होती हुई संतोष की पारी को यहाँ पे खत्म करते हुए अरमान अपनी गेंदबाजी पर यहाँ पे विकेट मिलता हुआ। अभी यहाँ पे देखा जाए तो समीकरण बदलता हुआ, यहाँ पे करवट बदलते हुए दिखाई दे रहा है। समीकरण देखा जाए तो यहाँ पे अभी बदल रहा है। अभी गेंदे है शेष, 13 गेंद शेष है, और इस 13 गेंदों में बनाने हैं 28 रन। 13 गेंदे बनाने हैं 28 रन। यहाँ पे नया बल्लेबाज अंदर आता हुआ, अमर, यहाँ पे नया बल्लेबाज अमर, यहाँ पे खोजना पड़ेगा, गेंद को खोजना पड़ेगा अमर को, और खोजने का प्रयास, और गेंदबाज ने खोजा है यहाँ पे जड़ों में गेंद फिर से, और दांडी गोल कर दी है बल्लेबाज अमर की, और अमर को भी यहाँ पे डगआउट का रास्ता दिखाया है। बल्लेबाज अमर को भी भेज दिया है डगआउट में, और ओवर की होती हुई समाप्ति। यहाँ पे अभी रोचकता बढ़ती हुई, गेंदे है 12 में बनाने हैं 28। मतलब देखा जाए तो आने वाले ओवर में 14 रन आने बहुत ही जरूरी होंगे। 14 के स्ट्राइक रेट पे चलना बहुत ही जरूरी होगा। संकेत, अभी संकेत यहाँ पे संकेत देंगे क्या? और मैं गुजारिश करूंगा धीरज 11 पालगर, थोड़ा सा स्पीड अप रखिए। हर एक को आना जरूरी नहीं है, अपना कप्तान है वो बताएंगे कि किसको ओवर डालना है। हर एक को आना जरूरी नहीं है, प्लीज रिक्वेस्ट होगी। यहाँ पे रिक्वेस्ट होंगी, प्लीज थोड़ा सा स्पीड अप करिए। जाएंगे फिर से बीच मैदान के अंदर। अभी 12 गेंदों का खेल है, और 12 गेंदों में बनाने हैं 28 रन। 12-28 ये समीकरण है मैच का। अभी भी राजू मिश्रा बीच मैदान के अंदर जूझते हुए, इनके ऊपर बहुत ही दारोमदार है। अभी इस ओवर में तो 14 रन आने बहुत ही जरूरी हो रहेंगे। यहाँ पे 14 रनों का स्ट्राइक रेट रखना पड़ेगा, क्योंकि 14 रनों का स्ट्राइक रेट चाहिए इस ओवर में। देखेंगे नया गेंदबाज मैशर गेंदबाजी के ऊपर आता हुआ, पहली गेंद डालने के लिए राजू मिश्रा स्ट्राइक एंड पर है। यहाँ पे हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास था, पर हेलीकॉप्टर यहाँ पे नहीं उड़ चुका है। गेंद बिंदी आती हुई, डॉट गेंद जाती हुई, हर एक गेंद डॉट जाएगी तो बल्लेबाज पे प्रेशर कुकर की सीटी बजेगी, और ये प्रेशर यहाँ पे बनाते हुए गेंदबाज जाएंगे फिर से मैशर गेंदबाजी की ओर। यहाँ पे बल्ला घुमाया है, हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे पर लैंडिंग हुआ है अंदर ही। यहाँ पे सिंगल कंप्लीट, दूसरे का प्रयास लेने का प्रयास तो था राजू मिश्रा का, पर ले नहीं पाएंगे। सिंगल मिलेगा, सिंगल से संतुष्ट रहना पड़ेगा। यहाँ पे सिंगल मिलते हुए इस सिंगल से अभी थोड़ा सा स्कोर में बढ़ोतरी होती हुई, अभी थोड़ा सा समीकरण बदलता हुआ। 10 गेंदे हैं और 10 गेंदों में बनाने हैं 27 रन। 10 गेंदे 27 रनों की जरूरत। नया बल्लेबाज, फ्रेश बल्लेबाज मैदान के अंदर आ चुका है संतोष। संकेत, यहाँ पे संकेत ने संकेत दिया है कि रन आएंगे और रन आएंगे। यस, संकेत का ये संकेत आता हुआ और ये रन मिलता हुआ, 4 रन मिलते हुए इस गेंद पर। यहाँ पे थोड़ा सा मौका मिला संकेत को, और संकेत ने उस मौके पे चौका जड़ दिया है। और दोनों खिलाड़ी यहाँ पे आए थे गेंद रोकने के लिए, पर दोनों में वो कॉलिंग नहीं थी कि कौन रोकेगा गेंद को। इसकी वजह से वो गेंद उनकी मस्तक को दस्तक देते हुए बॉर्डर लाइन को बाहर चली गई है। अभी जो समीकरण है फिर से थोड़ा सा बदल गया है। अभी समीकरण बता रहा है अभी गेंदे है 9 गेंदों में बनाने हैं 23 रन। हाँ, यहाँ पे गेंद तो देखने के लिए मिल रही है। यहाँ पे अंपायर की तरफ क्राउड करते हुए, रन आउट के अपील करते हुए, पर ये गेंद अच्छी थी। यस, 22 के
22 का ये रन आता हुआ, सिंगल रन मिलता हुआ, स्ट्राइक रोटेट होती हुई, राजू मिश्रा फिर से स्ट्राइक एंड पर आते हुए यहाँ पे पूरी तरीके से रोक के रखा है राजू मिश्रा को। यहाँ पे अभी भी मैच बना हुआ है, यहाँ पे अभी भी मैच रुका हुआ है, क्या होगा इस मैच में? अभी भी 6 गेंदे, 8 गेंदे शेष है और 8 गेंदों में बनाने हैं 22 रन। 8 गेंदे 22 रनों की दरकार है। यहाँ पे क्या होगा और क्या नहीं होगा इस मैदान पे देखेंगे। यहाँ पे बहुत ही अच्छा गेंद था, यहाँ पे खिलाड़ी काउ कॉर्नर से आता हुआ गेंद को रोक के सिंगल लिया गया है। सिंगल से कुछ बिगड़ने वाला नहीं है सामने वाले टीम का, बिगड़ेगा तो छक्के और चौके से, पर वो आने जरूरी है। बल्लेबाज के बल्ले में ठीक से गेंद बैठ नहीं पा रही है और यहाँ पे अभी 6 गेंद 7 में बनाने हैं 21। फिर से गेंद खेली गई है, कवर का खिलाड़ी आता हुआ गेंद के ऊपर सिंगल लिया है, डबल का प्रयास और सक्सेस होना जरूरी है और सक्सेस हो गया है। इक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं है। अभी तो बनाने हैं 6 में 19। अभी मैच में बहुत ही रोचकता बढ़ती हुई। अभी लास्ट ओवर आना बाकी है। अभी लास्ट ओवर कौन डालेगा? यहाँ पे थोड़ा सा प्रेशर है। लास्ट ओवर कौन डालेगा? लास्ट ओवर में बनाने हैं 19 रन। 19 रन मतलब 3 छक्के, 3-6 रन मारने हैं और एक सिंगल इस मैच को जीता सकता है वसई टीम को। और इस मैच में अगर 3 गेंदे बिंदी आई, 3 गेंदों पर रन नहीं आए तो मैच जीत सकता है धीरज 11 पालघर। इस मैच में बहुत ही रोचकता है, बहुत ही करवटें आ चुकी है इस मैच में। क्या होगा, क्या नहीं होगा, क्या बिगड़ने वाला है और क्या सुधरने वाला है इस मैच में? अभी दीपक मिश्रा को कुछ तो करना पड़ेगा, सॉरी राजू मिश्रा को कुछ तो अभी करना पड़ेगा, क्योंकि 4 ओवर हो चुके। 5वीं लास्ट ओवर जो बहुत महत्वपूर्ण है। यहाँ पे बैट की एज लगी है, सिंगल मिला है, दूसरे का प्रयास किया है, रनआउट का चांसेस है। यहाँ पे रनआउट होते होते बचे हैं, 2 मिलेंगे, अभी 2 मिलेंगे। रन में थोड़ी सी बढ़ोतरी होगी, थोड़ा सा बदलाव होता हुआ स्कोरबोर्ड में। अभी 5 गेंदे हैं, 5 गेंदों में बनाने हैं 17 रन। ये तो खतरा है, 17 मतलब खतरा। इस गेंद पे खतरा आने वाला है क्या? तो नहीं, देखा जाएगा इस मैच में इस गेंद पर खतरा आएगा या खतरा टल जाएगा, जरूर देखने के लिए मिलेगा। राजू मिश्रा मैदान के अंदर जूझ रहे हैं, जिस तरीके से हमने देखा था वर्ल्ड कप फाइनल में, जिस तरीके से ऑस्ट्रेलिया टीम पूरी तरीके से अपने डगआउट में पहुंच गई थी और वहां पे जूझ रहे थे, अपने दर्द से खेल रहा था ग्लेन मैक्सवेल, उसी तरीके से खेलना पड़ेगा यहाँ पे राजू मिश्रा को। और ये गेंद शॉर्ट ऑफ लेंथ थी, फिर से खेलना थोड़ा मुश्किल हो गया है। यहाँ पे महेश्वर गेंद पे आ चुके, सिंगल कंप्लीट, दूसरी का प्रयास और यहाँ पे दूसरा रन भी कंप्लीट, 2 रन कंप्लीट होते हुए अभी यहाँ पे देखा जाए तो 15, 4 में 15, 4 गेंदे 15 रनों की दरकार है। यहाँ पे 4 गेंदे 15 रन, क्या होगा इस मैच में? इस गेंद पर बहुत ही कुछ बना हुआ है, इस गेंद पर बहुत कुछ बना हुआ है। लास्ट ओवर चालू है, लास्ट ओवर की 2 गेंदे डाल चुके हैं गेंदबाज माजिद। और यहाँ पे जड़ों में गेंद डाली गई है, फिर से महेश्वर की तरफ से थोड़ा सा खंबल होते हुए महेश्वर 2 रन कंप्लीट फिर से होते हुए, और इस 2 रन से रन में बढ़ती होती हुई 3 गेंदों में 6 रन खर्च किए गए हैं माजिद ने। अभी भी शेष होंगे 3 गेंद और 3 गेंदों पे बनाने हैं 13। अभी एक गेंद बहुत ही महत्वपूर्ण होगी धीरज 11 पालघर टीम को, और कंपलसरी चेसिंग रहेगा, ड्रेसिंग तो नहीं है पर चेसिंग तो कंपलसरी रहेगा, ध्यान रखिए। यहाँ पे अभी बनाने हैं, गेंदें शेष होंगी 3 और 3 गेंद पर 13 रन मतलब 2 छक्के 1 सिंगल।
यहाँ पे मैच को अपनी तरफ खींचा है, अपनी तरफ खींचा है, पर अभी तक मैच खत्म नहीं हुआ है क्योंकि ये क्रिकेट अनिश्चितों का खेल रहता है। एक बार मैंने देखा था एक गेंद में 8 रन बन चुके हैं। कुछ भी हो सकता है, कुछ भी रोचक हो सकता है। यहाँ पे ठीक से बल्ले में गेंद आई नहीं है। बहुत ही अच्छा तरीके से गेंद को लेंथ लाइन पर मेंटेन करते हुए गेंदबाज माजिद और पूरी तरीके से मैच को अपनी तरफ खींच लिया है। जो पहले ओवर में विकेट मिला था, 11 रन तो चले गए, पर 11 रन तो जाने दो, पर वो जो महत्वपूर्ण विकेट था शैलेश का, वो बहुत ही महत्वपूर्ण था। 11 रन से भी महत्वपूर्ण वो विकेट था और वो विकेट जाने के बाद पूरा मैच यहाँ पे पकड़ बना ली मैच पे धीरज विलियम पालघर टीम ने। और इस मैच को जीतते हुए धीरज विलियम पालघर टीम और संदीप भाई जरूर बता रहे थे सुबह कि हमारी टीम यहाँ पे आज बहुत ही बढ़िया करेगी और उन्होंने कर दिखाया है। आज के दिन में वो लोग यहाँ पे सेमीफाइनल में प्रवेश करते हुए यहाँ पे बहुत ही बढ़िया खेल यहाँ पे किया था। वसई टीम ने भी 3 मैच में बहुत ही बढ़िया खेल उन्होंने भी रचाया था, पर लास्ट मैच में थोड़ा सा कमी यहाँ पे देखने को मिली और वो कमी के वजह से यहाँ पे उनको इस टूर्नामेंट को टाटा बाय बाय करना पड़ा। और गुड बैटिंग और बहुत ही अच्छी तरीके से गेंदबाजी। तर नक्कीच मी इथे थोडंसं आता विदा घेतोय। उद्या पुन्हा एकदा भेटूया याच मैदानावरती आणि अशाच प्रकारचे सामने पाहण्यासाठी नक्कीच पाहत राहा। धिका स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच पालघर धमाका स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। शिरगावच्या या वीर सावरकर मैदानावरती नक्कीच। आता मी इथे मात्र घेतोय ब्रेक। धन्यवाद।